नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता मध्य भारताकडे सरकू लागलं आहे. त्यामुळे मध्य भारताच्या बहुतांश भागात छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागामध्ये पाऊस होतोय आणि विदर्भामध्ये देखील त्याचा काही प्रमाणात प्रभाव पडतो आहे. अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीला देखील पाऊस होताना दिसतोय. 23 ऑगस्ट रोजी झालेल्या अपडेटनुसार आयोडीमध्ये 0.1नी घट झालेली आहे. म्हणजे 0.18 ऐवजी 0.17 अशा पद्धतीचा आकडा बदललेला आहे. याचा अर्थ असं होतो की एकूणच परिस्थिती नकारात्मक आहे. पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यासाठीचा कुठलाही घटक आता आपल्याला नजरेत नाही. निनो 3.4 इंडेक्स आपण जर बघितला, जो 2.30 होता, तो आता 2.37 म्हणजे 2.37 वर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे एकीकडे एलिनोचा प्रभाव वाढतोय आणि आयोडी कुठल्याही प्रकारे सपोर्टिव्ह नाही, अशी नकारात्मक वातावरण परिस्थिती तयार झालेली आहे. परंतु एक आनंदाची गोष्ट अशी आहे की एलिनोचा प्रभाव अतिशय जलद गतीने वाढेल आणि मान्सूनला पूर्णपणे करप्ट करेल. अशा प्रकारचा जो हे होता, कयास होता, त्यामध्ये थोडी तीव्रता ही संथ गतीने वाढते. ही बाब आपल्याला महत्त्वाची आहे. परंतु एलिनोला काउंटर करणारा कुठलाही घटक सध्या प्रभावी नसल्यामुळे पावसाचं वातावरण जुळत नाही. आपण या मॉडेलचा अंदाज जर बघितला आहे, ECMW मॉडेलचाच एक व्हर्जन आहे, ओला. पण या ठिकाणी बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं सध्या पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे. आणि यामध्ये बदल असा होऊ शकतो की कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशवर जातं, त्याचा विदर्भात थोडा परिणाम होतोय. म्हणजे पुढे पुढे आपण जरी या मॉडेलचा अंदाज सरकवला तरी कोकण आणि पूर्व विदर्भ असंच आपल्याला पावसाळी वातावरण सध्या तरी दिसतंय. पुढे पुढे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते. विशेष पावसाचं वातावरण या मॉडेलने आपल्याला अगदी 4-5 तारखेपर्यंत दाखवलेलं नाही. मात्र 5 तारखेला पूर्व विदर्भ आणि थोडं जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणाच्या दरम्यान पावसाळी प्रक्रिया दाखवलेली आहे. या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्याचा उत्तर पूर्व भाग या ठिकाणी थोडं वातावरण आपल्याला 7-8ला दाखवलेलं आहे. म्हणजे आपण अगदी दूरवर 8 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये 8 तारखेपर्यंत फार समाधानकारक वातावरण नाही. आपण GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, कोकणामध्ये पावसाचा प्रभाव दाखवला जातोय. 26 तारखेला तीच परिस्थिती आहे. 27 पर्यंत हलकं वातावरण विदर्भामध्ये आहे. अतिशय किरकोळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, दक्षिण कोकणामध्ये आहे आणि विदर्भामध्ये. 29 पर्यंत काही सुधारणा नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण आहे आणि काही प्रमाणात कोकणामध्ये पाऊस वाढतोय असं GFSचा अंदाज आहे. परंतु कुठेही समाधानकारक वातावरण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी दिसत नाही. एक हवामान बदल या ठिकाणी GFSने दाखवलेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी मध्य बंगालच्या उपसागरातून एक वातावरण सरकण्याची शक्यता आहे. यावर आपण लक्ष केंद्रित करू. 2 तारखेला आपण बघतो त्याला फारसा प्रभावी अशा प्रकारचा सपोर्ट नाही आहे, परंतु मराठवाड्याकडे, विदर्भाकडे ते सरकतंय. पहिल्यांदा 3 तारखेला त्याचा प्रभाव मध्य भारतावर पडतोय विदर्भासहित. 4 तारखेला ते पश्चिम मध्य प्रदेशवर सरकून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून प्रभाव टाकणार आहे. मग धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती
नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. पण GFHचा 6 तारखेचा अंदाज जरी बघितला तर थोडं अकोला, अमरावतीच्या दरम्यान वातावरण आहे. बाकी विशेष वातावरण नाही. 7लाही विशेष वातावरण नाही. 8ला थोडं विदर्भामध्ये दिलासा आहे. आपण 9 तारखेची स्थिती बघितली तर आपल्याला मला जो हवामान बदल हवा आहे तो थोडा या ठिकाणी दिसतोय. जोपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होऊन त्या विशाखापट्टणमकडे येत नाहीत तोपर्यंत आणि त्या पुढे महाराष्ट्रापर्यंत सरकत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे. आता हा आपण GFHचा अंदाज घेतलाय. बऱ्याचदा GFHचा अंदाज देखील साथ देऊ शकतो. SMW मॉडेलनुसार आपण दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलाचा अंदाज सध्या करंट सिच्युएशनला आहे. मध्य भारतावर मोठं कमी दाबाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपल्याला 3 सिच्युएशन या ठिकाणी दिसतात. उद्या 26 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा प्रभाव आणि विदर्भामध्ये थोडा पावसाचा प्रभाव दिसतोय. पश्चिम महाराष्ट्र दिसतोय. परंतु विशेष समाधानकारक वातावरण नाही, परंतु हलका दिलासा आहे. 27 तारखेला विदर्भामध्ये आपल्याला वातावरण दिसतंय. कोकणात हलक्या सरी होत राहतील. 28ला विशेष वातावरण नाही. कोकणात हलक्या सरी आहेत. 29लाही विशेष वातावरण नाही, परंतु नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये थोडं वातावरणाची शक्यता उत्तरेकडून आहे. 30 तारखेलाही पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पाऊस नाही आहे. 31 तारखेपर्यंत पूर्व भारतात जोरदार पाऊस आहे, परंतु राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, अगदी आंध्र प्रदेशपर्यंत किंवा तामिळनाडूपर्यंत पावसाचा भारताचा अर्धभाग कोरडा आहे. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारचं पोषक वातावरण नाही. 1 तारखेला हे वातावरण थोडं मध्य प्रदेश किंवा उत्तरेला पुढे सरकतंय पश्चिमेकडून. 2 तारखेलाही मध्य भारत, उत्तर भारतामध्ये पाऊस थोडा पुढे सरकतोय. दक्षिणेत पाऊस नाही. 3 तारखेला अगदी संपूर्ण मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत पाऊस पोहोचतोय. एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात पाऊस देऊ शकतो, ते 4 तारखेला. गुजरातच्या पूर्व भागावर त्याचा प्रभाव असेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि थोडा मराठवाड्याचा पूर्व उत्तर भाग, थोडं विदर्भामध्ये याचा प्रभाव आहे. कोकणात प्रभाव वाढू शकतो. 5 तारखेला जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, पूर्व बीड या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी दिसते. अगदी यवतमाळ, वर्ध्यापर्यंत. 6 तारखेला एक क्षेत्र पुन्हा मागे सरकते. यापूर्वी आपण असं बघितलं होतं की पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढून राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या सिस्टम मागे पूर्वेकडे सरकत आहेत. परंतु आज आपल्याला पहिल्यांदा ही सिस्टम अगदी पूर्व गुजरातपर्यंत पोहोचलेली दिसते आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे किंवा नंदुरबारपर्यंत याचा प्रभाव 6 तारखेला असण्याची शक्यता आहे. म्हणजे 4, 5, 6 असं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, पश्चिम विदर्भामध्ये थोडा प्रभाव याचा पडेल असं दिसतंय. 7 तारखेला याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ असा दिसतोय. साधारण 7-8 तारखेपर्यंत आपल्याला जो काही प्रभाव दिसतोय तो काही भागात आहे. मात्र याच्यात स्पष्ट संकेत आहेत. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. त्यामुळं या ठिकाणी याची तीव्रता पिकं करपण्यामध्ये होऊ शकते. म्हणजे ज्या ठिकाणी पिकं सुकू लागली आहेत
त्या ठिकाणची परिस्थिती थोडी गंभीर या ठिकाणी दिसते. मात्र आशेचा किरण या ठिकाणी जो कमीदाब दिसतोय हा बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सरकणं आवश्यक आहे. हा विरुद्ध दिशेने सरकतोय, याच ठिकाणी विरून जातोय की अंतर्गत भागात येतोय. कारण आता जोपर्यंत मध्य भारतामध्ये सिस्टम बनत नाही, ते विशाखापट्टणम मार्गे भूभागावर येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार नाही. कारण महाराष्ट्रातलं वातावरण बदलल्याशिवाय आपल्याला सप्टेंबर महिन्याची किमया ही महाराष्ट्रावर होत असते, ती ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत चालते आणि ती किमयाच आपल्याला आता वाचू शकते. दुसरं कुठलीही सिस्टम सध्या आपल्याला उपयुक्त नाही, कुठलंही वातावरण उपयुक्त नाही. आपण सातत्याने बघतो पश्चिमी राजस्थानमध्ये पाऊस उघडलेला आहे. 2 आठवड्याचा अंदाज बघितला, दोन्ही आठवड्यात आपल्याला पश्चिमी राजस्थानमध्ये पाऊस दिसत नाही, याचा अर्थच निगेटिव्ह आहे. आपण सध्या सिच्युएशन अशी बघतो की पॅसिफिक महासागराकडून येणारे वादळांचे अंश हे पुढे पुढे सरकत आहेत आणि हे वादळाचे अंश आपल्याला उत्तर भारत, पूर्व भारतामध्ये, मध्य भारतामध्ये पाऊस देत आहेत. हे यांची शृंखला ही या ठिकाणी खाली सरकणं आवश्यक आहे. जेव्हा ही शृंखला अशी सरकेल तेव्हा महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होणार आहे आणि त्या दिवसाची आपण वाट बघतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन्ही महिने अशाच पद्धतीचं वातावरण असतं. ऑक्टोबर नंतर मात्र आपल्याला या ठिकाणी उत्तर भारतामध्ये WD वाढताना दिसतील आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव या भागावर पडताना दिसेल आणि मग या दोन्हीमध्ये ट्रप तयार होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये वाढणार आहे. एकूण सिच्युएशन लक्षात घ्या. धावता अंदाज आपण या मॉडेलचा घेऊयात. सध्या कुठलीही सिच्युएशन सध्या फार पोषक अशी प्रकारची नाही महाराष्ट्रामध्ये. थोडं नांदेड, लातूरच्या दरम्यान आज वातावरण तयार होऊ शकतं. सोलापूर, बार्शीच्या बाजूने, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीच्या काही भागात पाऊस होऊ शकतो. जळगावच्या आणि नंदुरबारच्या काही भागात पावसाचा रात्री आज योग येऊ शकतो. जळगाव, अकोला, अमरावतीकडे या सिस्टमचा थोडा परिणाम उद्या होण्याची शक्यता आहे. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 27लाही पूर्व विदर्भात थोडा प्रभाव आहे, परंतु अतिशय किरकोळ आहे. भारताच्या भूभागावर दिसणारं पावसाचं क्षेत्रच अतिशय कमजोर आहे. 29लाही आपण विदर्भाला थोडा दिलासा या ठिकाणी दिसतोय, बाकी काही नाही. कुठेही सांगण्यासारखा विशेष अंदाज नाही. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, अगदी दक्षिणेला देखील आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू किंवा कर्नाटक या भागात सुद्धा फार समाधानकारक पाऊस नाही. केवळ पूर्व भारतातील काही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस दिसतोय. आता आपल्याला पहिल्यांदा 3 तारखेला एक सिस्टम राजस्थानपर्यंत पोहोचताना दिसते. त्यामुळे मान्सून जलद माघार घेईल ही जी शक्यता होती तिला फाटा या ठिकाणी बसलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये अंदाज पॉझिटिव्ह दिसतोय 4 तारखेला. म्हणजे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज आपल्याला ECMWF मॉडेलने दिलेला आहे आणि अतिशय चांगलं वातावरण पहिल्यांदा आपल्याला दाखवलं जात आहे. आपण या ठिकाणी बघतो की जवळपास जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरपर्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. 5 तारखेला या वातावरणात बदल होत राहील, परंतु पहिल्यांदा सिस्टम ही महाराष्ट्रावरही परिणाम करेल असं दिसते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून, म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे, म्हणजे आता जळगाव जिल्हा चांगल्या पावसाचा आहे, छत्रपती संभाजीनगर चांगल्या पावसाचा आहे,
धुळे चांगल्या पावसाचा, याही ठिकाणी त्याचा पुन्हा परिणाम होणार आहे. बुलढाणा चांगल्या पावसाचा आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस या ठिकाणी होईल. त्यामुळे या जिल्ह्यांना ज्या ठिकाणी पाऊस आहे त्यांना तारेल असं दिसतंय. बाकी ठिकाणची परिस्थिती 8 तारखेपर्यंत अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करणाऱ्या हवामान प्रणाल्या विकसित होतील, हा आपला अंदाज आहे. आणि त्या संदर्भातल्या हालचाली अजून आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. त्या ज्या क्षणी दिसतील त्या क्षणी आपण त्याचा आढावा घेऊ आणि पाठपुरावा करू. परंतु सध्या शेतामध्ये उभे असलेलं पीक सुकतंय, करपतंय, ही सिच्युएशन आहे. आणि या सत्य परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधलं पीक करपणं आणि डोळ्यासमोर जाणं हे किती भयावह असतं, हे याची जाणीव आपण शेतकरी म्हणून आपल्याला आहे. एल निनोचा प्रभाव महाराष्ट्रावर, देशावर अतिशय तीव्र आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत स्वतःला संयमित करणं, स्वतःला सांभाळणं आणि एकूणच शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला धीर देणं हेच आपल्या हातात आहे. परिस्थिती नाजूक आहे. सरकारने देखील या परिस्थितीकडे लक्ष देऊन ज्या भागात आता दुष्काळ प्रभावी ठरलेला आहे त्या ठिकाणी उपाययोजनासुद्धा राबवल्या पाहिजेत. ती काळाची गरज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.